assemblies functioning in our country at that time. त्यामुळे या संविधानातली तत्व ही भारतीयच तत्व आहेत. कारण अनेक लोक सांगतात आणि काही लोक तर अगदी सहज म्हणतात की हे भारताचं संविधान 10-20 देशाच्या संविधानातलं बॉरो केलेलं संविधान नाही, हे पूर्णपणे शुद्ध भारतीय तत्वांवर तयार केलेलं संविधान आहे. संविधान सभेमध्ये जेव्हा भारताच्या ध्वजासंदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा एस राधाकृष्णन म्हणाले, आपण जोवर सद्गुणांवर चालत नाही तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे चक्र आहे, ते धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य आणि धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला तो बदलांदा प्रतिकार केल्यामुळे आपल्या पुढे अनेक आव्हानं आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही तोवर आपण सत्य आणि सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की एका ठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे. ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जीवन आहे. आणि मला असं वाटतं यानंतर आपण हे अशोक चक्र आपल्या ध्वजावर त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि ही जी भारतीय जीवन पद्धती आहे ही पद्धती देखील या ठिकाणी संविधानाचा आत्मा आहे. आणि म्हणूनच ही जी काही जीवन पद्धती आहे या पद्धतीला त्या ठिकाणी स्थान दिल्यामुळे अनेकांना ते खुपलं. आणि आपल्या अंतिम भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, विशेषतः कम्युनिस्ट पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या संदर्भात, की दोन घटकांनी या संविधानावर टीका केली. एक कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी समाजवादी पार्टी. ते का टीका करतात? हे संविधान खरोखरच वाईट आहे म्हणून? मी स्पष्टपणे सांगेन की असे नाही. कम्युनिस्टांना या संविधानातून हुकुमशाही अपेक्षित होती, पण आपले संविधान सांसदीय लोकशाहीचा पुरस्कार करते म्हणून ते टीका करतात. समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या होत्या. त्यांना खासगी मालमत्तेचे राष्ट्रीयकरण किंवा सामाजिकीकरण हवे होते, तेही कोणती नुकसान भरपाई न देता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना संविधानातील मूलभूत अधिकार परिपूर्ण आणि कोणत्याही मर्यादेशिवाय हवे होते. कारण त्यांचा पक्ष सत्तेत येऊच शकला नाही तर राज्य उलथवून टाकण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळेल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी विरोध केला. नाना भाऊ, हीच परिस्थिती आता आहे. हो, तुम्ही बघा काय याच्यापेक्षा वेगळं चाललेलं आहे. देशाच्या सर्व संस्थांना त्या ठिकाणी कलंकित करायचं, त्याच्यावर बोटं उचलायची, त्या संस्थांना एक प्रकारे अराजकाकडे न्यायचं, हे जे काही चाललेलं आहे की आपल्याला सत्तेत येता येत नाही तर अशा पद्धतीनं देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था जेव्हा आपण बदनाम करतो तेव्हा नानाभाऊ या संविधानावर आपण अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने त्या संस्था तयार केलेल्या आहेत आणि इतक्या बळकट तयार केलेल्या आहेत की कोणीही या संस्था तोडू शकणार नाही, मोडू शकणार नाही. मी पुढे सांगणार आहे कशा प्रकारे तोडण्याचा प्रयत्न केला तरीही या संविधानानं त्या संस्थांना कोणाला हात लावू दिला नाही. त्यामुळे कोणीही जन्माला आलं तरीही या संविधानाने तयार केलेल्या संस्था त्याचं काही वाकडं होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे या संविधानामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर त्याच्यामध्ये या संविधानाने आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वाधिक प्रिय या संविधानातलं जर काही असेल तर मूलभूत हक्क. हे जे मूलभूत हक्क आपल्याला देण्यात आलेले आहेत, वारंवार आपल्या भाषणामध्ये ते उल्लेख करतात या मूलभूत हक्कांचा. आणि म्हणून हे जे मूलभूत हक्क आहे, मी सगळ्या हक्कांमध्ये जाणार नाही, पण आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता, आर्टिकल 15 धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही,
आर्टिकल 16 सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत समान संधी. आर्टिकल 19 अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. आता आपण जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मध्ये आर्टिकल 15 मध्ये धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही असं सांगितलं. पण त्याच्या सब आर्टिकल मध्ये 15.4 आणि 15.5 मध्ये त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की एखादा समाज जर मागे राहिला असेल तर त्या समाजाकरता त्याला पुढे आणण्याकरता शैक्षणिक आरक्षण देण्याची तरतूद ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये ठेवली. याचं कारण काय आहे? संधीची समानता आपण ज्यावेळेस म्हणतो, या आपल्या संविधानाने आपल्याला संधीची समानता दिली. संधीची समानता आपण म्हणतो याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी लाभ मिळालेले नाहीत, त्यांना वर्षानुवर्ष जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत त्यांच्या समोर पहिल्याच दिवशी कॉम्पिटिशन करायला लावली तरी अनफेअर कॉम्पिटिशन असेल. संधीची समानतेचा अर्थ असतो लेवल प्लेइंग फील्ड. सगळ्यांना समान दर्जाला आणून मग त्यांच्यात कॉम्पिटिशन करणं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं अफर्मेटिव्ह ऍक्शन. त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत अशा प्रकारे स्पेशल प्रोव्हिजन आपल्याला द्यावी लागेल. आणि हे करताना देखील अतिशय लॉजिकल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक असे 4 मागासले पण ठरवले. आणि मग पहिला नंबर कोणाला? तर ज्यांना सामाजिक दृष्ट्या त्या ठिकाणी जे प्रताडित झाले आहेत किंवा सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिले, मग आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जे मागास राहिले, सांस्कृतिक दृष्ट्या जे मागास राहिले आणि शेवटी आर्थिक दृष्ट्या जे मागास राहिले. आणि मग या 4 मुद्द्यांवर ज्यांना 4ही मुद्दे त्या ठिकाणी लागू पडले ते आमच्या देशातले अनुसूचित जातीचे लोक झाले, अनुसूचित जमातीचे लोक झाले आणि त्यांना पहिलं आरक्षण मिळालं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर SC STचं आरक्षण, OBCचं आरक्षण आणि EWSचं आरक्षण याची निकष ठरवताना या ज्या 4 टेस्ट आहेत, या 4 टेस्टमध्ये जे क्वालिफाय झाले त्यांनाच ते आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारे जे काही आपलं आर्टिकल 16 आहे त्या आर्टिकल 16च्या 16.4 मध्ये हेच तत्व वापरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकऱ्यांमधलं आरक्षण दिलं. आणि म्हणूनच हे देत असताना त्यांनी हे जे अपवाद केले हे परमनंट नाही केले. त्यांनी सांगितलं की 50 वर्षाकरता हे आरक्षण आम्ही ठेवतो. त्यावेळेस त्यांना अशी अपेक्षा होती की 50 वर्षामध्ये हा देश आपली विषमता संपवू शकेल. दुर्दैवाने आमच्या समाज व्यवस्थेने ती 50 वर्षात विषमता संपवली नाही. त्यामुळे पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली, नंतर मोदीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली. आणि जोपर्यंत जोपर्यंत ही विषमता आहे तोपर्यंत आम्ही संधीची समानता हा जो काही आमचं संवैधानिक मूल्य आहे त्या मूल्याप्रती सगळे समान स्तरावर येऊ शकत नाही. आणि म्हणून तोपर्यंत हे आरक्षण कायमच ठेवावं लागेल हे देखील या निमित्ताने आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आर्टिकल 19 मध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय. माझा एक मित्र परदेशात गेला आणि परदेशात गेल्यावर त्यांनी सांगितलं आमच्याकडे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, आम्ही चौकात उभं राहून देशाच्या पंतप्रधानाबद्दल देखील बोलू शकतो, आमच्याकडे काही अडचण नाही आहे. समोरच्याने त्याला अतिशय मजेशीर उत्तर दिलं. तो असं म्हणाला, इन आवर कंट्री वी हॅव टोटल फ्रीडम ऑफ स्पीच
but we do not guarantee freedom after the speech. याच्या खालोखाल मूलभूत हक्काच्या खालोखाल महत्त्वाचं जर या संविधानात काही असेल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. आता ही राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहेत, अनेक तत्व आहेत, पण सातत्याने टीका होते किंवा वेगवेगळे अर्थ काढले जातात. म्हणून दोनच मार्गदर्शक तत्व मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यातलं पहिलं तत्व काय आहे? पहिलं तत्व आहे समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या कलम 44 मध्ये प्रत्येक राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की त्या राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला पाहिजे, समान नागरी कायदा आणला पाहिजे. नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र